खऱ्या अर्थाने या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे पत्रकार या नवी मुंबईमध्ये वास्तवत आहे। 21व्या शतकातील आधुनिक शहर म्हटल्यानंतर नवी मुंबईचं प्रथम नाव घेण्यात येतं, परंतु हॉटेल व्यावसायिकांना नाहक त्रास द्यायचं काम या बोगस पत्रकारांच्या माध्यमातून, ट्विटरच्या माध्यमातून 112 नंबरच्या डायल करून कॉल करून पोलीस प्रशासनाला आणि हॉटेल व्यावसायिकांना कायमच त्रास द्यायचं काम यांच्या माध्यमातून होत असतं। त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा होता की तुम्ही बेकायदेशीरपणे हॉटेल चालवता, परंतु आपलं हॉटेलच्या टायमाच्या आधीच आम्ही त्या ठिकाणी हॉटेल बंद करून घरी गेलो असता त्यांनी त्या ठिकाणी शिरकाव केला। आम्ही या ठिकाणी नसताना त्यांनी हॉटेलच्या आतमध्ये येऊन नाहक त्रास देण्याचं काम त्या ठिकाणी तिथं असणारे छोटे स्टाफ या लोकांना केला होता, परंतु खऱ्या अर्थाने पाहिलं तर आम्ही त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो। वेळेच्या आधीच आम्ही हॉटेल बंद करून त्या ठिकाणी घरी गेलो होतो। कायदेशीरपणे आम्ही हॉटेल चालवतो आणि असे हे बोगस पत्रकार जे नवी मुंबई सोडून इतर भागातून, पुण्यातून या अनेक ठिकाणी भागातून त्या ठिकाणी येऊन ह्या हॉटेल व्यावसायिकांना त्रास द्यायचं काम कायमस्वरूपी करत असतात। त्यांच्याबरोबर 4 महिला आणि एक पुरुष जो आमच्याशी कॉन्टॅक्ट करत होता, असे 5 जण, ते 4-5 जण होते। परवा रात्री काही महिला अचानकपणे हॉटेलच्या आतमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर महिलांच्या माध्यमातून एक इसम आम्हाला कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर आमच्याकडे त्यांनी हॉटेलला त्रास न देण्याचा किंवा हॉटेलला कुठल्याच प्रकारचा आंदोलन न करण्यासाठी त्यांनी 2 लाखाची मागणी केली। त्या बदल्यामध्ये आम्ही पोलीस स्टेशनला कळवलं असता त्यांची तडजोड करून 1 लाख रुपयाची तडजोड आम्ही त्या ठिकाणी करण्याचा मानस ठेवला। त्यानंतर पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर 25,000 रुपये त्या दिवशी रात्री नगद ते लोक घेऊन गेले आणि 75,000 रुपये घेण्यासाठी ज्यावेळी त्या ठिकाणी हॉटेलमध्ये आले त्यावेळी पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली।